राजा भर्तृहरीनाथ समाधी मंदिर इकडे चाललो आहोत आपण। तुम्हाला सर्व व्हिडिओ मी दाखवणार आहेत भर्तृहरीनाथांचा समाधी मंदिराचा। हे सगळं असं सुंदर गाव आहे ते हरणगुळ। बघू शकता किती सुंदर असं दिसतंय गाव हरणगुळ असं। श्री राजा भर्तृहरीनाथ जातोय आपण। चला तर मग ये अंदर लेना है, अंदर लेना ये अंदर जे चलेगा फिर अरे यार चल। ओम नमो चैतन्य सिद्ध भर्तृहरीनाथ महाराज की जय। आदेश 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 अलख निरंजन आदेश। हाँ चल वाह 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 कलर वगैरे दिला आहे बरं की। राजा भर्तृहरीनाथ समाधी मंदिर पत्नी पत्नी आणि गोरक्षाने त्याला बाहेर काढलं। कामिनी अस्त्र सोडून सगळ्या पिंगला खाली इतका तो भर्तृहरीनाथ समाधी मंदिर। आदेश आदेश आदेश। ओम नमो आदेश ओम नमो आदेश ओम नमो आदेश आदेश। ओम नमो चैतन्य सिद्ध श्री भर्तृहरीनाथ भगवान की। ओम नमो चैतन्य सिद्ध श्री भर्तृहरीनाथ भगवान की। ओम नमो चैतन्य सिद्ध श्री भर्तृहरीनाथ भगवान की। नवनाथ महाराज की। आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश आदेश। मित्रांनो भक्तांनो जे समाधी मंदिर आहे तिथे भर्तृहरीनाथांचं तर यामध्ये खाली त्याच्यावर वाळू पडत असतं। दर नागपंचमीला नागपंचमीला इथे खूप मोठी यात्रा असते म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसते। तर आता इथले पुजारी आपल्याला तिथलं जिथे जे वाळू पडतं तो भाग समाधीचा उघडून दाखवत आहेत तर ते सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। ओम नमो चैतन्य सिद्ध श्री भर्तृहरीनाथ भगवान की जय। हे वारुळ उघडलेलं आहे त्यांनी समाधीचं। हा या इथे पडलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता सर्व। मोबाईलचा टाच या प्रकारे इथे दिसतंय ना, हे वारुळ पडलेलं आहे। आणि याचं नागपंचमीला काय होतं पूर्ण पडतं ना ते। आता हे पडत चाललेलं आहे थोडं थोडं जी दिसते ही माती। तर यानंतर ते हळूहळू नागपंचमीला पूर्ण ओपन होईल ते। हे पूर्ण वाळूच आहे। हो 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 आदेश। मित्रांनो हे तुम्ही वाळू बघितलं आहे इथे दिसतंय तुम्हाला। तर नागपंचमीच्या रात्री 12 ते 4च्या दरम्यान वारुळ ओपन होऊन इथे
ज्यावेळेस बाबा बाहेर येतात नागरूपामध्ये तर ते इथे भांडं ठेवलेलं असतं पुजाऱ्यांनी. तर या ठिकाणी भांडं ठेवलेलं असतं. तर बाहेर आल्यावर बाबा इथे चक्कर मारून ते दूध त्यावेळेमध्ये पिऊन जातात पूर्णपणे आणि अदृश्य होतात परत. जे कोणी भाविक असतील त्यांना ते अदृश्य रूपात म्हणा का ज्याचं खूपच चांगलं नशीब आहे त्यांना ते दर्शनही देतात. दार लावलेलं असतं इथे, पण मग मनामध्ये भावना असते तर सर्व काही साध्य होतं. अशा प्रकारे इथली आख्यायिकाही आहेत. जे दिसतंय तुम्हाला हे पूर्णपणे आता ही सुरुवात झाली आहे आणि नागपंचमीला पूर्ण हे ओपन होणार आहेत आता. तर ही सुरुवात चालू झालेली आहे आता. तर तुम्ही बघितले, तुम्हाला समाधी पण ओपन करून दाखवलेली आहे तिथे. आपण वरती आलेलो आहे मंदिराच्या वरती कळसाकडे बघू शकता. हे 12 आहेत जुनं. सुधारणा चालू आहे तिथे. आणि तुम्ही हे जे झाड बघताय लिंबाचं, तुम्ही याचे पानं खाऊन बघितले तर तुम्हाला गोड लागतील. ते मंदिराच्या परिसरात आहे. हे बघा, हे पान जर खाल्लं तुम्ही, हे पान जर खाल्लं तर तुम्हाला गोड लागतं. हा, चला बसा गाडीत. हे लिंबाचं झाड आहे ते पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये. बाबांची धुनी इथे असते, होम होतो. मारुतीकडे नाही जायचा. अशा प्रकारचा सर्व परिसर दिसतोय. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहेत. पुरातन मंदिर आहेत. राजा भर्तृनाथांचं. अशा प्रकारचे वारूळ तयार होतात. त्यांनी पेंटिंग केलेलं आहे. राजा भर्तृनाथ श्री क्षेत्र रंगूळ. भर्तृनाथांचं मूळ स्थान या ठिकाणी आहेत. समाधी स्थान आपण बघू शकता मित्रांनो. परिसर हे हरंगुळ गाव आहेत खाली. इकडे बघा नाथांचा चिमटा वगैरे, धुनी वगैरे आहेत. या प्रकारे आपण आलोत. अलक निरंजन आदेश. निरंजन सोबत आनंद आहे. ते मेन आहे. हा, सोबत आनंद आहे. संतोष आनंद. आणि समाधान पाहिजे ना पुढे. समाधान आता समाधान आहे. मगर शांत असते. नवनाथांसारखेच गाव शांत, आणि मृदू. मग नंतर जशास तस. मग आदेश बाबा. अलक निरंजन, अलक निरंजन आदेश. त्यांचं काही काम चालू असेल वेगळं. आदेश, 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 आदेश. अलक निरंजन, अलक निरंजन, आदेश, अलक निरंजन. ओम नमो चैतन्य सिद्ध श्री भर्तृनाथ भगवान की आदेश,
आदेश अलक निरंजन आदेश अलक निरंजन आदेश ओम नमो नमो